वाशिम जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटनांना आळा घालत वाशिम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। यात एकूण 7 गुन्ह्यांचा छडा लावला असून 9,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करण वंजारे आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याजवळ 38 ग्रॅम सोनं आणि 5,000 रोख रक्कम अशी मालमत्ता आढळून आली। तपासात बुलढाणा, मालेगाव आणि आसेगाव हद्दीतील 3 घरफोडी गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली। आरोपींकडून 2 मोटरसायकल आणि 2 मोबाईल फोनसह सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरीच्या घटनांवरील तपासात एलसीबी वाशिमला आणखी यश मिळाले। कारंजा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात प्रतीक साळवे आणि सागर हिवराळे या दोघांना अटक करण्यात आले, तर मालेगाव पोलिसांनी महामार्गावरील 2 स्वतंत्र गुन्ह्यात अलीम खान पठाण याला अटक केली आहे। दरम्यान मालेगाव शहरात पाकिटमारीच्या प्रकरणात पोलिसांनी सराईत आरोपी शेख सत्तार दादामिया याला पकडून 9,000 रुपयांच्या चोरीची रक्कम हस्तगत केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी।